द रिपब्लिकन विजन चैनल में आप सभी दर्शकों का स्वागत है। जातीय जनगणना और नौकरी व शिक्षा से 50% मर्यादा हटाने हेतु CPI-CPM द्वारा 18 अगस्त को परवाना भवन कार्यालय में जिला स्तरीय सम्मेलन का आयोजन किया गया था। सम्मेलन का उद्घाटन आम्बेडकरवादी विचारक प्राध्यापक रंजीत मेश्राम इन्होंने किया। सम्मेलन की अध्यक्षता श्याम काड़े इन्होंने की। सम्मेलन को सर्वदलीय पार्टी नेताओं ने संबोधित किया। सम्मेलन के मुख्य आयोजक कॉम्रेड अरुण बनकर थे। कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी एक पुस्तक लिहिलं होतं आणि ते छोटेखानी पुस्तक होतं आणि त्या पुस्तकाचं शीर्षक हे होतं की सर्वोच्च न्यायालय म्हणजे सर्वोच्च शहाणपणा नाहीये। आणि त्याच्यामध्ये काही दाखले होते की सर्वोच्च न्यायालयाची भूमिका ही प्रत्येक वेळेस खरी असू शकत नाही, ती अन्यायकारक सुद्धा असू शकते। आणि म्हणून या परिषदेचा जो मुख्य गाभा आहे की जर जात न्याय जनगणना या देशामध्ये करायची झाली तर सर्वात आधी उच्च न्यायालयाने जी अट लादलेली आहे त्याला आपण असं म्हणू शकू की या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामध्ये बदल अपेक्षित आहे। आणि सर्वोच्च न्यायालयाच्या वरती या देशाची लोकशाही आणि लोकशाहीमधनं जे निर्माण झालेली आपली सत्ता आणि संसद ही वरती आहे, तेव्हा संसदेमध्ये असा निर्णय व्हावा अशी अपेक्षा आहे आम्हाला। अर्थातच पूर्ववक्ते जे बोललेत त्यामध्ये कम्युनिस्ट पक्षामध्ये नेहमी असा आरोप झालेला आहे की आम्ही फक्त आर्थिक लढे लढतो, सामाजिक आणि विशेष करून जातीचे लढे तर कम्युनिस्ट लढतच नाही, अशी आमच्यावरती मोहर लावलेली आहे लोकांनी। आणि या दीर्घकाळामध्ये जर आपण बघितलं तर सर्वात आधी देशामध्ये अशा प्रकारची जनगणना व्हावी यासाठी कम्युनिस्ट पक्षाने पुढाकार घेतला। आपल्या जन्मानंतरच लगेच 25ला भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा जन्म झाला आणि 1931ला कम्युनिस्ट पक्षाची भूमिका होती की मागासवर्गीय लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी जात न्याय आधारावरती जनगणना झाली पाहिजे। आणि त्यासाठी ती झाली आणि काही कल्याणकारी योजनांची आखणी झाली त्या काळामध्ये 1931ला। आणि परंतु ज्यामध्ये जे टार्गेट केलं होतं की विकास कुठल्या दृष्टिकोनातून झाला पाहिजे तो विकासाचा टप्पा त्या काळात गाठता आला नाही। आणि आपण नंतर बघतो की या देशामध्ये जेव्हा इंग्रज आलेत तर इंग्रजांना आपण फार फार वाईट म्हणतो। आणि आम्ही शिकलो होतो, अरुण डॉक्टर इथे बसला आहे, आम्ही लॉर्ड मेकाले म्हणजे आमचा एक नंबरचा दुश्मन होता। त्याने जी शिक्षण पद्धती या देशामध्ये आणली, काही कायदे केलेत, पण कालांतराने आज लॉर्ड मेकालेला जर जवळून वाचलं तर असं वाटते की या जाती प्रथेचा या मागासलेपणाला दूर करण्यामध्ये आणि भारताच्या जे एकदम खालच्या स्तरावरती जे दबलेले लोक आहेत त्यांना सामाजिक न्याय देण्यासाठी लॉर्ड मेकाले यांनी मोठी भूमिका भारतामध्ये वठवलेली असं आपल्याला दिसून येईल। आता हा प्रश्न जात न्याय जनगणना झाली पाहिजे आणि हे सरकार जे आहे नियमाप्रमाणे जी जनगणना या सरकारला करायला पाहिजे ती जनगणना होऊन सुद्धा 11ला यांनी डिक्लेअर केली नाही। 21ला ही जनगणना करायची होती, ती जनगणना झाली नाहीये। आणि आता आपण त्याच सरकारकडनं अपेक्षा करतोय की त्यांनी जात न्याय जनगणना केली पाहिजे। तर निश्चितच यामागे भारतवर्षामध्ये जे येत्या काळामध्ये काही आंदोलनं झाली त्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे। आणि असं दिसेल आपल्याला की आता महाराष्ट्रात राहतो म्हणून आपल्याला जरांगे पाटील दिसत आहेत, पण याच देशामध्ये कितीतरी ट्रेन्स जाट लोकांनी अडवल्या होत्या।
जाट लोकांचं आरक्षणासाठी मोठं आंदोलन या देशामध्ये झालं, गुज्जर लोकांचं आंदोलन झालं. आता नुकतंच अरुण राटकर यांनी सांगितलं की जे पटेल आहेत गुजरातचे, पटेल म्हणजे आपल्याकडे पटेल म्हणजे मोठा माणूस, गुजरातच्या पटेलांनी आरक्षणासाठी मोठं आंदोलन केलं. या पार्श्वभूमीवरती कम्युनिस्ट पक्ष जो आहे तो जात जाणीवा आणि वर्ग जाणीवा या दोन गोष्टीवरती काम करतो नाही. जात जाणीवा जोपासल्या गेल्या नाहीत आणि वर्ग जाणीवा ज्या लोकांमध्ये आपण प्रेरण्याची प्रयत्न करतोय त्याच्या वर्ग जाणीवा अजून जिवंत व्हायला वेळ आहे. अशा परिस्थितीमध्ये जातनिहाय जनगणना झाली पाहिजे हे म्हणण्याचं एकमात्र कारण असं आहे की लोकांच्या जात जाणीवा अजूनही जागृत झालेल्या नाही आहे. आपण ओबीसीच्या वक्त्यांनी बोलून गेलं की ओबीसीवाल्यांना माहीतच नाही की आम्हाला आरक्षण किती मिळालं आणि कसं घ्यायचं. तर या एकूण परिस्थितीमध्ये कम्युनिस्ट पक्षाची ही जात जाणीवा परिषद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हावार सुरू आहे आणि ही परिषद घेण्यामागचा उद्देश हा आहे की या महाराष्ट्राचा जातीय सलोखा जो कायम राहिला पाहिजे. आपण बघतो आपण विदर्भात राहतो, पण विदर्भ सोडला तर मराठवाड्यामध्ये असं ध्रुवीकरण झालेलं आहे मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे की जातीमध्ये तेढ निर्माण झालेले, जी अस्पृश्यता दलितांनी वर्षानुवर्ष भोगली ती अस्पृश्यता आता मराठवाडा भागामध्ये काही लोक भोगत आहेत की तुझ्याकडनं हे घेणार नाही, तुझ्याकडनं आम्ही हा व्यवहार करणार नाही. तर ही जी जात जाणीव ज्या लोकांमध्ये निर्माण झाली आणि ती आता आरक्षणाची मागणी करत आहे. आणि आपण बघतो की आरक्षणाच्या मागणीला आपल्या संविधानामध्ये आपल्या समाजामध्ये जो बघण्याचा दृष्टिकोन आहे, आरक्षण कुणाला पाहिजे, कशासाठी पाहिजे आणि मग आरक्षण घेणारे हे कुठल्या कॅटेगरीमध्ये मोडतात, त्यांना त्यांच्याकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे. तर इथपर्यंत चर्चा होते की आता आरक्षणाची आवश्यकता नाही आणि आरक्षणाच्या कुबड्या घेऊन तुम्ही कुठवर चालणार आहात. तर या परिस्थितीमध्ये जर आर्थिक आणि सामाजिक बाबीचा विचार करून जर मागेल त्याला आरक्षण दिलं नाही तर परत या समाजामध्ये नवा जातीय उद्रेक होण्याची गंभीर शक्यता आपल्याला दिसून येते. आणि म्हणून तो जातीय उद्रेक न व्हावा, याचबरोबर सामाजिक सलोखा आणि सामाजिक आर्थिक न्यायासाठी नव्याने जातीय जनगणना झाली पाहिजे अशी कम्युनिस्ट पक्षाची भूमिका आहे. आणि म्हणून कम्युनिस्ट पक्षाने जिल्हावार या परिषदा लावलेल्या आहेत. निश्चितच आपल्याला एक गोष्ट आणखी आठवली पाहिजे, ते 2 फोटो लावलेले आहेत आणि मेश्रामजी म्हणाले की हे प्रासंगिक फोटो आहेत. हे याच्यामध्ये एक फोटो सुटला ते तुम्हाला सांगतो. तो फोटो सुटला शाहू महाराजांचा. तो फोटो सुटला कारण की आम्ही शाहू महाराजांना, जे महाराष्ट्राचे लोक आहेत ते चांगल्याने ओळखतात की शाहू महाराज हे आरक्षणाचे जनक आहेत आणि शाहू महाराजांची 150वी जयंती उत्सव हा कोल्हापुरात साजरा होणार आहे. आणि आता येत्या 6 सप्टेंबरला भारतीय कम्युनिस्ट पक्षाने महाराष्ट्राची जातनिहाय परिषद, जनगणना परिषद ही कोल्हापुरात आयोजित केलेली आहे. निश्चितच या मागचं कम्युनिस्ट पक्षाचं धोरण आहे की दीर्घकाळानंतर कम्युनिस्ट हे जातीकडे लक्ष देत नाही असा आरोप आमच्यावरती होत होता. आताच लाटकरने सांगितलं की त्यांच्या पक्षाची जो कार्यक्रम आहे तो त्यांनी बदलला. याच्या आधी 2007 भारतीय कम्युनिस्ट पक्षाने या जनतेला नवीन कार्यक्रम दिलेला आहे पटना कॉन्फरन्समध्ये आणि त्या कार्यक्रमामध्ये या सर्व गोष्टीची चर्चा भारतीय कम्युनिस्ट पक्षाने केलेली आहे. आणि त्या अनुषंगाने आता आपण जाणीवपूर्वक बघतो की या समाजामध्ये ज्यांचं पिढ्यानपिढ्या शोषण होत आलेलं आहे त्यांच्या आर्थिक दृष्टिकोनातून तर त्याला कुठल्या सरकारी खात्यात किंवा कुठेतरी त्यांचा आर्थिक स्तर थोडासा उंचावला गेला तर त्याचं मागासलेपण हे दूर 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 होत गेलेलं आहे.
तर निश्चितच आर्थिक मागासलेपण हे सामाजिक मागासलेपण या दोन गोष्टी भिन्न नाही आहेत, एकत्र आहेत. आणि जर आर्थिक तरतूद किंवा आर्थिक सुदृढता त्या समाजामध्ये आली तर निश्चितच त्याचं सामाजिक मागासलेपण हे दूर होतं. आणि म्हणून येत्या कम्युनिस्ट पक्षाच्या ऐतिहासिक इतिहासामध्ये जर आपल्याला जे लढे आपण बघितले असाल तर ते लढे आर्थिक लढे होते, ते सशस्त्र लढे होते. ते आर्थिक लढे कम्युनिस्ट पक्षांनी लाल झेंड्याखाली लढले आणि ज्या कामगारांचं शोषण मुक्त करून त्यांचं भलं केलं किंवा त्यांचं उत्थान केलं ते कामगार कुठले होते सामाजिक स्तरावरती बघितले तर मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये आपल्याला दलित दिसतील, आदिवासी दिसतील, अल्पसंख्याक पण दिसतील या समाजातले. तेव्हा आर्थिक लढा हा जरी महत्त्वाचा असला पण आज भारताची जी परिस्थिती आहे, कारण की ते राम म्हणतात, त्यांना रामराज्य प्रस्थापित करायचं आहे आणि आपण राम नाही म्हणत, आपण शंकरी नाही म्हणत, आपण संविधान म्हणतो. तर रामाला आणि शंकराला जर खरं उत्तर या समाजामध्ये तर ते संविधान आहे. आणि म्हणून डॉक्टर भीमराव बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा हे संविधान लिहिलं आणि संविधानामध्ये काही तरतुदी केल्या मागासलेल्या लोकांसाठी, त्या तरतुदीचा तंतोतंत त्या जाणीवेचा फायदा आपण त्या लोकांपर्यंत आजही पोचवू शकलो नाही, ही शोकांतिका आहे. आणि म्हणून भारतीय कम्युनिस्ट पक्षाला त्या जाणीवा निर्माण करायच्या आहेत. त्या जात जाणीवा जेव्हापर्यंत या समाजामध्ये निर्माण होणार नाही तेव्हापर्यंत भारतीय संविधानामध्ये मग 340 असेल, 41 असेल, 42 असेल, या काही ज्या कलमा आहेत, या कलमांचं जे आधारभूत मूलभूत जो लाभ म्हणायचा आहे तो लाभ त्या घटकापर्यंत पोचवायचा असेल तर जात जाणीवा निर्माण करण्याची नितांत आवश्यकता आहे. आणि त्या जात जाणीवासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने हा जात न्याय जनगणनेचा कार्यक्रम घेतला. आज आपल्याला माहिती आहे की बोलताना पूर्ववक्ते बोलले की राज्य सरकार सर्व पक्षाला बोलवतो आणि विचारते की बाबा तुमचं काय धोरण आहे, आणि धोरण सांगायला कुठला पक्ष तिथे जात नाही. एकीकडे आजच्या राजकीय वातावरणामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरती फार गंभीरपणे उत्तर देण्यासाठी कुठलाही नेता पुढे येत नाही आणि बोटचेपी धोरण या समाजाचं सत्ता पक्षाचा असेल किंवा विरोधी पक्षाचा असेल त्याचं धोरण आज चाललेलं आहे. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये या सर्वांना उत्तर म्हणून कम्युनिस्ट पक्षाने विचारपूर्वक जात न्याय जनगणना या समाजामध्ये झाली पाहिजे हे धोरण हाती घेतलेलं आहे. आणि निश्चितच जात न्याय जनगणना झाली तर सर्व प्रश्न सुटतील असं कम्युनिस्ट पक्षाचं मुळीच म्हणणं नाही. शेवटी आर्थिक लढे हे लढावे लागतील. सरकारची जी धोरणं आहेत, सरकारची जी धोरणं जी भांडवलशाहीच्या पोषक आहेत, जी पुंजीपती वर्गाच्या पोषणासाठी आहेत, ती धोरणं ज्या विकासाच्या नावाने हे सरकार राबवत आहे. तर आपल्याला लक्षात असेल की भारत आता महासत्ता होत आहे आणि विकास एवढा सुरू आहे की महासत्तेमध्ये जाताना आपल्या देशातील बेरोजगार तरुण हा वलवल भटकतोय, सुशिक्षित बेरोजगार तरुण हा भटकतोय. आणि अशा परिस्थितीमध्ये त्याला जो समोर आशेचा किरण दिसतो ते आरक्षण आहे फॅक्टर. आणि त्याला वाटते की जर मला आरक्षण मिळालं तर मला मिळू शकते, पण त्यांनी आर्थिक अभ्यास केला नाही म्हणून त्याचा घोळ होत आहे. कम्युनिस्टांना माहीत आहे की जेव्हापर्यंत सरकारी कारखाने सरकारी उद्योग हे राहतील तर त्याचं आरक्षण टिकेल, पण सरकारी उद्योगच राहणार नाही सरकारच्या धोरणामुळे, खाजगीकरणामुळे. आणि म्हणून एकीकडे जात जाणीवेचा कार्यक्रम आहे, दुसरीकडे आर्थिक लढे आणि सरकारची जी चुकीची धोरणं आहेत ती धोरणं हाणून पाडण्यासाठी ही जात न्याय जनगणना परिषद कम्युनिस्ट पक्षाने आयोजित केलेली आहे. तुम्ही सर्वांनी ते आपली मतं नोंदवली. सामाजिक आंदोलनाच्या भूमिका आहेत किंवा सामाजिक प्रश्न आहेत त्याच्यावरही ठोस भूमिका घेतील. त्यांच्या माहितीकरता मी सांगून देतो की आमचा जो पूर्वीचा पार्टी कार्यक्रम होता तो पार्टी कार्यक्रम 2000 साली अपडेट करण्यात आला आणि त्याच्यानंतर जातीविषयक आमचं जी काही मांडणी आहे, खास करून आदिवासी दलित याच्या बाबतीतली मांडणी आणखीन प्रखर करण्यात आली. आणि त्याच्यानंतर एक जी परिषद झाली होती दलित हक्क संमेलन,
त्या दलित हक्क संमेलनामध्ये सीताराम येचुरींनीच यांनी सांगितलं होतं की जो लाल झेंडा फॅक्टरीच्या गेटवर फडकतो तोच लाल झेंडा जर विहिरीवरून कोणी दलिताला पाणी भरू देत नसेल तर त्या विहिरीवरही फडकला पाहिजे. ही भूमिका बदललेली आहे आणि ती बदलण्याची गरजही होती. प्रश्न असा आहे की त्यांनीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे वाक्य उद्धृत केलेलं आहे, ज्याच्यामध्ये संविधान सभेसमोर बोलताना ते म्हणत होते की आज राजकीय स्वातंत्र्य जरी मिळालं तरी आर्थिक आणि सामाजिक स्वातंत्र्य जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं राजकीय स्वातंत्र्य आपल्याला मिळू शकत नाही. आणि हा आधार पकडून जर का तुम्ही गेले तर आपल्याला हे दिसेल की स्वातंत्र्यानंतर सरकारी नोकऱ्या, स्वातंत्र्यानंतर सार्वजनिक उद्योगाची उभारणी, याच्यामध्ये काही आरक्षणाचा भाग, काही त्या उद्योगांना लागत असलेले जे कामगार आहे त्या कामगारांचा हिस्सा, या स्वरूपामध्ये विशेषतः त्या काळचे जे दलित होते त्यांना जो थोडा बहुत फायदा झाला तो फायदा त्या धोरणामुळे होता. ते सार्वजनिक उद्योग होते, त्या सरकारी नोकऱ्या होत्या. आज सगळ्यांना वाटते की या सरकारविषयी बोलू नये, बाकी बोला तुम्ही. का आपण इथं बसलो आज, का एवढी चर्चा करून राहिलो? 2-3 दिवसापूर्वी पुण्यप्रसून वाजपेयीचा रिपोर्ट आहे. त्या रिपोर्टमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे? सरकारी नोकऱ्यांमध्ये दलित आदिवासींचं प्रमाण हे 3 लाखांनी कमी झालेलं आहे आणि ओबीसींचं प्रमाणही 3 लाखांनी कमी झालेलं आहे. हा प्रश्न जो आहे, हा प्रश्न याच्यासाठी महत्त्वाचा आहे की जागतिकीकरणाची प्रक्रिया सुरू झाल्यापासून सुरुवातीच्या काळात तुम्ही बघाल तर मनमोहन सिंग अर्थमंत्री असताना सरकारी नोकऱ्या ज्या आहेत त्याच्यामध्ये कपात करण्यात आली. अर्थात तो मनमोहन सिंगचा एक राजकीय व्यक्ती झाला. जागतिकीकरणाच्या याच्यामध्ये कामगाराकडून कमी पैशात जास्त काम करून घेतल्या पाहिजे याच्यासाठी ठेका कामगार, सरकारी परमनंट नोकऱ्या ज्या आहेत त्याच्यामध्ये कटौती आणि सार्वजनिक उद्योगाचं खाजगीकरण, ही जी त्रिसूत्री नंतर समोर आली त्याच्यामध्ये ज्याचे परिणाम, आर्थिक परिणाम जेवढे दिसून येतात तेवढे सामाजिक परिणाम तुम्हाला दिसून येतील. आजच्या परिस्थितीत मागच्या 10 वर्षात तुम्ही जर का बघाल, सगळे ठेका कामगार, शेतीमधलं जे संकट आहे ते अत्यंत गैर होत चाललेलं आहे. शेतीतलं संकट गैर होत असल्यामुळे तिकडे मराठा समाज असो, तिकडे जाट समाज असो, ते गुर्जराचं आंदोलन असो, हे जे आंदोलन आहे, त्याचबरोबर तुमचं गुजरातमधलं पटेल समुदायाचं आंदोलन असो, हे आंदोलनं जे आहे हे आंदोलनं प्रामुख्याने वर आले. म्हणजे एका बाजूला दलितांचा प्रश्न जो होता तो असा होता सुरुवातीपासून, एक तर त्यांना गावाच्या वेशीच्या बाहेर ठेवलं जात होतं, गावामध्ये तो मान सन्मान नाही. आदिवासींचा प्रश्न वेगळा आहे. आदिवासीची जमीन त्याच्याजवळ आहे, आदिवासी जंगलाला लागून आहे, तो कसं तरी करून त्याची जी उपजीविका आहे तो चालवू शकत होता. पण दलिताचा प्रश्न असा होता की त्या काळामध्ये जो गावातला जमीनदार असेल किंवा तो गावातला सवर्ण असेल त्याच्यासमोर मान तुकवल्याशिवाय याला पर्याय नव्हता. कारण स्वतःची जमीन नाही, स्वतःच्या उपजीविकेचं साधन नाही. आजही तुम्ही जर का बघाल तर दलितांजवळ जी काही शेतजमीन आहे त्या शेतजमिनीचा हिस्सा अत्यंत कमी आहे. त्याच्यामुळे तो आजही ताठमानेने जगू शकत नाही. एक आशा होती नोकऱ्यांची,
जागतिकीकरणानंतर कमी होत 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 मागच्या 10 वर्षात हे जे सरकार बसलेलं आहे याचा तर नोकऱ्या देण्याकडे कलच नाही आहे. नोकऱ्या निर्माण होत नाही आहे, शेतीचा विकास होत नाही आहे, सार्वजनिक उद्योग विकण्याचा सपाटा चालू झालेला आहे आणि सरकारी खात्यामध्ये जे स्थायी कामं आहे ते सुद्धा ठेकेदारीवर दिले पाहिजे असे फतवेच्या फतवे हे सरकार जारी करते आहे. विकासाच्या नावावर जे काही तुम्हाला दिसते ते सर्वच्या सर्व भांडवली विकासाचं एक मॉडेल तुमच्यासमोर उभं केलं जाऊन राहिलं. पण त्या विकासाचे फळं जे खाली लागायला पाहिजे, एवढे मोठे मोठे उड्डाणपुलं बनवून राहिले, किती कामगारांना काम मिळालं, किती लोकांना नोकऱ्या मिळाल्या, एवढं मोठं मेट्रोचं काम होऊन राहिलं, किती लोकांना नोकऱ्या मिळून राहिल्या. अरे आम्ही एक साधं किराण्याचं दुकान जर का टाकलं तर त्याच्यामध्ये 2 नोकर ठेवतो, करोडो रुपयाचे कामं होऊन राहिले, पण नोकऱ्या नाही आहे. हा जो आहे हा जॉबलेस ग्रोथ नाही आहे, जॉब लॉस ग्रोथ आहे. कारण एक उड्डाणपूल जर का वर बनला तर ती शिंगाडी विकणारी बाई बेरोजगार होऊन राहिली, ते खाली चहाची टपरी टाकणारा तो बेरोजगार होऊन राहिला, ते फुटपाथवर धंदे करणारे बेरोजगार होऊन राहिले. हे जर का विकासाचं मॉडेल असेल तर त्या विकासाच्या मॉडेलमध्ये सामाजिक प्रश्न सुटतील ही अपेक्षा करणंच बेकार आहे. कारण शेवटी जातीय प्रश्न, सामाजिक प्रश्न कितीही जरी समोर आले तरी त्याचं उत्तर आर्थिक आहे, त्याचं उत्तर आर्थिक राहणार आहे. जोपर्यंत नोकऱ्या मिळत नाही, जोपर्यंत रोजगार मिळत नाही, जोपर्यंत त्याच्या उपजीविकेचे साधनं वाढत नाही, तोपर्यंत तुम्ही सामाजिक प्रश्न किती कराल तरी सामाजिक उत्तर त्याचं मिळू शकत नाही. त्याच्यामुळेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी 2 सूत्री सांगितली आहे, संघर्ष 2 मार्गाने पाहिजे, ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही. हा 2 मार्गाचा संघर्ष आहे, तो 2 चाकावर चालला पाहिजे. एक हा पकडून सोडत नाही, एक हे सोडून चाललं नाही. कम्युनिस्टांनी आर्थिक प्रश्न उचलून धरले, आंबेडकरवाद्यांनी सामाजिक प्रश्न उचलून धरले. आता या टीका टिप्पणी दोघांनाही मंजूर आहे, दोघांनी केलं, दोघंही आपली आत्मपरीक्षण करायला तयार आहे. पण आजची परिस्थिती अशी आहे का आज जे हे सरकार बसलेलं आहे या सरकारच्या विरोधामध्ये खास करून जे काही उपेक्षित वंचित घटक आहेत या सर्व घटकांनी एकत्रित येऊन लढण्याची गरज आहे. आर्थिक प्रश्नही सोडवण्याची गरज आहे आणि सामाजिक प्रश्नही सोडवण्याची गरज आहे. आमचं जातीय जनगणनेचा प्रश्न आहे, वादच नाही जातीय जनगणना झाली पाहिजे. अरे पण सरकार जनगणनाच करायला तयार नाही हो. मागचा रिपोर्ट प्रकाशित नाही केला, आता या बजेटमध्ये तरतूद नाही आहे, जनगणना करायला तयार नाही आहे सरकार. NPR करायला तयार होतं, ज्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे वंचितांचा एक गट लोकसंख्येच्या बाहेर हाकलून द्यायचा, तो NPR करायला तयार होतं, पण जनगणना करायला तयार नाही. आणि त्या जनगणनेमुळे असं होते आहे की ज्या सरकारी योजना आहे त्या खरोखर किती जणांपर्यंत पोहोचल्या, किती लागू झाल्या, किती लोकांना लागू करायचा याचा कोणतेही आकडे या सरकारजवळ नाही आहे. आणि या पार्श्वभूमीवर जे आमच्या पक्षाची जी भूमिका आहे ती भूमिका जातीय गणना झाली पाहिजे, जनगणनाही झाली पाहिजे, जनगणनाही झाली पाहिजे. आणि मराठा आंदोलनाच्या वेळेसपासून पक्षाची भूमिका आहे की ही जी 50% आरक्षणाची अट आहे ही रद्द झाली पाहिजे. आणि प्रश्न असा आहे की हे विकासाचं जे मॉडेल आहे हे विकासाचं मॉडेल आपल्या उपयोगाचं नाही आहे. याच्यातून रोजगार निर्मिती होत नाही, रोजगार निर्मिती होत नाही म्हणून हे सगळे प्रश्न आहे. आरक्षण का? एक पद आहे, 100 लोक चालले म्हणून आरक्षण पाहिजे. ज्यावेळेस एक जण आहे आणि 100 पदं रिकाम्या, कोणी आरक्षण मागणार नाही. आरक्षण एवढ्यासाठी मागितलं जाऊन राहिलं की आपल्याकडे नोकऱ्यांची, रोजगाराची पैदाइश तेवढी नाही आहे. आणि ही रोजगाराची पैदाइश झाली पाहिजे.
रोजगाराभिमुख धोरण राबवल्या गेलं पाहिजे, हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि हे जर का अदानी अंबानीचं सरकार फक्त अदानी अंबानीसाठी काम करत असेल, भांडवलदारासाठी काम करत असेल, तर ते सुद्धा आपण लढ्यातून त्याच्या विरोधात एक प्रचंड लढा पुकारला पाहिजे, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. प्रश्न इथं काँग्रेस भाजपा सरकार हा प्रश्न एका बाजूला तुम्ही वेगळा जरी ठेवला थोडाफार प्रमाणावर, महत्त्वाचा मुद्दा असा आहे की रोजगाराभिमुख धोरणं राबवले जातील की नाही. सरकारी नोकऱ्या निघत नाही आहे. आज ते कॉर्पोरेशनमध्ये नोकऱ्या निघाल्याबरोबर भराभर लोक अरे मिळून किती राहिले पैसे. 6 महिन्याकरता 5,000 रुपये महिना, 6 महिन्याकरता 8,000 रुपये महिना, आणि चालले लोक. बंधूंनो, शेवटचा मुद्दा मी तुमच्यासमोर मांडून घेतो. हे जे आर्थिक प्रश्न जे आहेत, तुम्ही नवीन लग्न झालेल्या नवरा बायकोचे जे भांडणं आहेत ते अतिशय मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत. प्रश्न असा आहे की तिच्या काही हौसी मौजी असतात, याचा पगार पुरत नाही. याला वाटते तिने काहीतरी करायला पाहिजे. शेवटी समाजात तोंड दाखवायचं आहे, बायको नोकरीवर पाठवायचं का, रोजगारावर पाठवायचा का, भांडे घासायला पाठवायचं का. माझ्या बाजूला लागून असलेली झोपडपट्टी रोज भांडणं आहे, रोजचे भांडणं पाहतात. आणि हे भांडणं मध्यम वर्गातही येऊन पोचलेले आहे. त्याच्यामुळे हे जे आत्ताचं नोकऱ्याचं स्वरूप आहे, रोजगाराचं स्वरूप आहे, हे जर का अस्थायी जेवढं राहत जाईल तेवढे सामाजिक प्रश्न आणखीन मोठ्या प्रमाणामध्ये समोर येत जातील. आणि म्हणून आरक्षणाची मर्यादा हटली पाहिजे, आरक्षणही मिळालं पाहिजे. हे सगळं जरी एका बाजूला जातनिहाय जनगणनाही झाली पाहिजे, हे सगळ्या गोष्टी जरी मानल्या तरी महत्त्वाचा मुद्दा आहे की विकास हा रोजगाराभिमुख असला पाहिजे. जोपर्यंत रोजगाराभिमुख हा विकास राहणार नाही तोपर्यंत अशा कितीही जरी मागण्या करत राहिलो तरीसुद्धा त्याला अर्थ उरणार नाही. म्हणून शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुन्हा वाक्य मी सांगून राहिलो, लढा ब्राह्मणशाही आणि भांडवलशाहीच्या विरोधात 2 चाकांनी लढण्याचा लढा आहे. लढा या भांडवलदाराच्या विरोधात लढण्याचा लढा आहे आणि लढा यांच्याही विरोधात आहे. ज्या मोदीच्या मंत्रिमंडळामध्ये जवळपास एकही मुस्लिम मंत्री नाही आहे, एकही मुस्लिम खासदाराला तिकीट द्यायला तयार नाही. कितीतरी नुसते सवर्ण वर्गाचे मंत्री तिथं बसलेले आहेत. तो स्वतःला जरी ओबीसी म्हणत असेल मोदी, तरी ओबीसी म्हणून किती ओबीसीचं भलं करणारे धोरणं घेऊन राहिलं ते पहा ना. हा प्रश्न आपल्यासमोर महत्त्वाचा आहे आणि त्याच्यामुळे सामाजिक लढे हे आर्थिक लढ्याशी जोडले गेले पाहिजे. कारण पुन्हा काही आठवते म्हणून सांगतो, आम्ही जेव्हा शेतमजूर संघटित करायला जातो तेव्हा शेतमजुराची मीटिंग बुद्ध विहारातच होते, सगळे दलित. आम्ही जेव्हा अंगणवाडी आशा वर्करपैकी मी विचारलं बरेच वेळा, अंगणवाडीमध्ये एखाद्याने हात वर करावा की ब्राह्मण समाजाची आहे, एक नाही सापडणार. आशा वर्करमध्ये सांगा हात वर करून आम्ही ब्राह्मण आहे, सवर्ण आहे, नाही. झोपडपट्टीत राहणारे 70% दलित आदिवासी. अंगणवाडी आशा वर्करसाठी मी त्याला कृपा करून उलट्या अर्थाने नका घेऊ, पण उच्च स्तरावरच्या नोकऱ्याऐवजी निम्न स्तराच्या नोकऱ्या जेवढ्या करायच्या तेवढ्या सगळ्या दलित आदिवासीच्या वाट्याला आले. नोकरीची ज्याची गॅरंटी नाही त्या सगळ्या नोकऱ्या ज्या आहेत त्या दलित आदिवासींच्या वाट्याला आलेल्या. म्हणून हे लढे जे आहे हे लढे शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीनं मी या ठिकाणी भूमिका मांडावी या संदर्भात असं अपेक्षित आहे. मित्रांनो, पक्ष जरी वेगळा असला तरी काही गोष्टी अशा आहेत की ज्या बाबीमध्ये
साधारणतः काँग्रेस पक्षाच्या विचारसरणीशी हा पक्ष सातत्यानं जुळला आहे. पुरोगामी विचार समोर ठेवून गोरगरिबांच्या कल्याणासाठी, त्यांच्या उत्थानासाठी ज्या काही आवश्यक बाबी असतील त्याचं समर्थपणे समर्थन करणं हे साधारणतः या पक्षाची भूमिका राहिली आहे. मित्रांनो, अनेकदा टीका होते काँग्रेस पक्षांवर होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरही होत असते. परंतु आपण गेल्या 75-78 वर्षाचा इतिहास जर पाहिला तर आपल्याला दिसेल की प्रफुल्ल भाऊंनी जसं सांगितलं ती गोष्ट बरोबर आहे की त्या त्या कालखंडामध्ये आपल्याला काय काय समस्या होत्या, आपण त्या ठिकाणी कुठल्या समस्यांना तोंड देत होतो आणि त्यावेळीची आपली भूमिका त्यावेळी कशी असावी हे त्यावेळीची वेळ आपल्याला सांगत होती. आपल्याला माहित असेल की या घटनेमध्ये काही कल्पांमध्ये वेळोवेळी आपण बदल केला. घटना ही लवचिक आहे. या देशात महिलांना 33% रिझर्वेशन दिलं पाहिजे. कालांतरानं ते आपल्या राज्यामध्ये 50% झालं. 18 वर्षाच्या पोराला मतदानाचा अधिकार दिला पाहिजे यासाठी आपण घटना दुरुस्त केली. आपण हे नाही म्हणू शकत की त्यावेळी काँग्रेसच्या नेत्यांना समजलं नाही का की 18 वर्षाच्या पोरांना मतदानाचा अधिकार दिला पाहिजे. नंतरच्या कालखंडात हे असं वाटलं की 18 वर्षाच्या पोराला मतदानाचा अधिकार दिला पाहिजे. जेव्हा सभागृह आम्ही पाहत होतो तेव्हा सभागृहामध्ये 2%-3% महिला दिसत होत्या. तेव्हा या देशातील नेत्यांना असं वाटलं की नाही, या महिलांना रिझर्वेशन दिलं पाहिजे. आणि म्हणून आज जिल्हा परिषद असतील, महानगरपालिका असतील, ग्रामपंचायती असतील, सगळ्या ठिकाणी आपल्याला त्या महिला दिसतात. त्याचं कारण असं आहे की त्या त्यावेळी घटनेमध्ये दुरुस्त्या झाल्या, बदल झाले, ही परिस्थिती आपण स्वीकारली आणि तो सामाजिक न्याय देण्याची प्रक्रिया या ठिकाणी त्या त्यावेळीच्या सत्तेमध्ये असलेल्या पक्षांनी केली. आज आपल्यासमोर आरक्षणाचं मोठं आव्हान आहे. जगाच्या कानाकोपऱ्यातून, देशाच्या कानाकोपऱ्यातून आरक्षणाचा आवाज उठतो आहे वेगवेगळ्या समुदायाकडून. हे चांगलं लक्षण नाही आहे. परंतु यावर जर आपण सखोल चर्चा केली नाही, याच्यावर आपण निर्णय घेतला नाही, तर या देशाच्या कानाकोपऱ्यातून जो आवाज येतो आहे तो कदाचित त्याचं रूपांतर उद्या मोठ्या क्रांतीमध्ये होऊ शकते. या देशाची लोकशाहीची मूल्ये धोक्यात येऊ शकतात आणि हे केवळ आपल्या देशात होऊ शकते असं नाही, तर दुसऱ्या देशात हे झालाय त्याचा अनुभव आपण पाहिला आहे. आणि म्हणून देशाच्या कानाकोपऱ्यातून जेव्हा आवाज यायला लागतात तेव्हा राज्यकर्त्यांची ही जबाबदारी आहे की त्याच्यावर बसून आपण निर्णय घेतला पाहिजे. मागच्या सरकारांनी काय केलं, मागच्या नेत्यांनी काय केलं याच्यावर चर्चा करण्यापेक्षा आता पुढे काय करायचं आहे याचा विचार खऱ्या अर्थानं करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून आज या जिल्हास्तरीय अधिवेशनामध्ये यावर आपण चर्चा करतो आहे. बिहारने निर्णय घेतला जातीय जनगणना करायचा. सुप्रीम कोर्टामध्ये गेले, सुप्रीम कोर्टाने सांगितलं की नाही तुम्हाला हायकोर्टात जावं लागेल. हायकोर्टाने सांगितलं की नाही तुम्हाला हे करता येणार नाही कारण ते कॉन्स्टिट्यूशन मध्ये तसं नाही आहे, तुम्हाला ती कॉन्स्टिट्यूशन बदलावी लागेल, त्यात अमेंडमेंट करावी लागते. म्हणजे राज्य स्तरावर जर कोणी असा निर्णय घेतला तर तो हाणून पाडण्याचं काम देशामधली एक शक्ती करते आणि त्याच्यामुळे केंद्राच्या हातात असलेला हा जो मुद्दा आहे ती क्रांती होण्याच्या आधी
आपण सर्व राजकीय पक्षाचे लोकांना सांगितलं की या बाजूचे सगळे पक्ष एकत्र येऊन सरकारवर तो दबाव आणून आपल्याला या बाबतीमधली भूमिका स्पष्ट करावी लागेल, किंबहुना या संदर्भातला निर्णय घेण्यासाठी सरकारला आपल्याला भाग पाडावं लागेल. महाराष्ट्रामध्ये अनेक बाबतीमध्ये आंदोलनं सुरू आहे आरक्षणाच्या बाबतीत. धनगर समाज असं म्हणतो की आम्हाला आरक्षण पाहिजे. धनगर याच्यामध्ये फरक झाला, पुढे स्पेलिंगचा फरक झाला, गोंडगोवाऱ्यांच्या मध्ये पुढे कामाचा ना फुलस्टॉपचा फरक झाला. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या जोपर्यंत आपण याचा निकाल लावणार नाही तोपर्यंत समाजामधला हा उद्रेक वाढत जाईल आणि हा उद्रेक वाढला तर ते आपल्या देशाला परवडणार नाही. आणि म्हणून आज या देशामध्ये याच्यावर चर्चा सुरू झाली. भारतीय कम्युनिस्ट पक्षांनी यात पुढाकार घेतला. मला असं वाटतं की अतिशय आनंदाची बाब आपल्या सगळ्यांसाठी. कारण असा आहे की जात ही कोणाला माहीत असते की नाही मला माहीत नव्हतं. परवाच्या दिवशी 15 ऑगस्टचा कार्यक्रम होतो. मी एका शाळेमध्ये गेलो. 5-10 पोरं जे होते ते समूह गाण म्हणत होते देशभक्तीचं आणि वेगवेगळे धर्म कसे आपल्या देशामध्ये आहे हे ते गाण्यातून समजून सांगत होते. त्या मुलांना त्याची जात माहीत नव्हती. कोण कोणत्या माझ्या बाजूला उभा असलेला मुलगा कोणत्या जातीचा हे माहीत नव्हतं. पण जसं जसं आपण पुढे जातो आपलं आयुष्य वाढतं. आपल्याला जात समजायला लागते, आपल्याला धर्म समजायला लागतो. आणि हा जात आणि धर्म ज्या दिवशी आपल्याला कळतो त्या दिवशी आपल्याला कळते की आपलं किती प्रतिनिधित्व या देशामध्ये आहे, आपलं न्याय व्यवस्थेमध्ये किती प्रतिनिधित्व आहे, पार्लमेंटमध्ये आपलं किती प्रतिनिधित्व आहे, विधानसभेमध्ये आपलं किती प्रतिनिधित्व आहे. आणि म्हणून हे जेव्हा कळायला लागतं तेव्हा या संदर्भातली मागणी येते. आज ती मागणी आली आहे. त्या मागणीचा पाठपुरावा केला पाहिजे. या संदर्भात सर्वांनी मिळून निर्णय घेतला पाहिजे. अन्यथा या देशामध्ये कुठली क्रांती होण्याला वेळ लागणार नाही. एवढंच निवेदन या ठिकाणी करतो. आपण मला या ठिकाणी माझ्या पक्षाचा प्रतिनिधी म्हणून आमंत्रित केलं. आपले सगळ्यांचे या ठिकाणी ऋण व्यक्त करून माझ्या शब्दांना विराम देतो. जय हिंद. त्यापेक्षा जास्त अपराधी कोण होतं याचंही थोडंसं परिमार्जन करणं अत्यंत गरजेचं आहे. 75-77 वर्षाच्या या काळामध्ये कोणकोणती सरकारं होती. बाबासाहेबांनी आणि बाबासाहेबांचे गुरु राष्ट्रपिता महात्मा फुलेंनी खऱ्या अर्थाने ही जातीनिहाय जनगणनेची मागणी पहिल्यांदा मांडली आणि त्याला बेस आहे तथागतांच्या विचारांचा. आणि तोच दागा घेऊन बाबासाहेबांनी जेव्हा हे संविधान लिहिलं तर त्या संविधानाच्या माध्यमातून तिळ्यांना जन्म दिला. 340, 341 आणि 342 ओबीसी, एससी आणि एसटी या तिळ्यांना जन्म देताना सोबतच अल्पसंख्याकही आहेत. या सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे हे समतेचं तत्व बाबासाहेबांनी आपल्या गुरूंकडनं घेतलं आणि ते संविधानात मांडलं. अर्थात बाबासाहेबांना राजीनामा का द्यावा लागला ते आदरणीय मेश्राम सरांनी सांगितलं, रणजित मेश्रामांनी सांगितलं. त्यात मी जाणार नाही. त्याला म्हणतात निष्ठा, प्रामाणिकपणा, कमिटमेंट. ही बाबासाहेबांच्या विचारावर भाष्य करणारी जी सध्याची राजकीय पिढी आहे, कुणाचं नाव घेण्याचं कारण नाही, पण त्यांच्यामध्ये ती प्रामाणिकता आणि ती निष्ठा आहे का? या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदा 1948 मध्ये जर पहिला बदल तत्कालीन आमच्या संविधानिक त्या परिवेशामध्ये जर केला गेला असेल तर त्यावेळेस कुणाचं सरकार होतं? इन द इयर 1948 जातनिहाय जनगणनेचं कलम जे पहिल्यांदा हटवण्यात आलं 1948 मध्ये,
त्यावेळेस सरकार कोणाचं होतं याचा विचार व्हावा. या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आयोग निर्माण व्हावे. जे पॉलिटिकल रिझर्वेशन आहेत SC ST ला किंवा शिक्षणामधलं आणि नोकऱ्यांमधलं ते कॉन्स्टिट्युशनल आहे. आणि ओबीसीचं रिझर्वेशन जे आहे ते पॉलिसी रिझर्वेशन आहे. त्याच्यामुळे ओबीसीच्या रिझर्वेशनशी सर्वांनीच आतापर्यंत खेळ केलेला आहे आणि करत आहेत आणि करत राहतील. कारण ते पॉलिसी रिझर्वेशन आहे ते कुठे ना कुठे मग त्या 50% मर्यादा इंदिरा साहनीच्या केसच्या माध्यमातून टाकून म्हणजे एकीकडे ओबीसीला दिल्यासारखं दाखवायचं आणि त्यांना खाऊ द्यायचं नाही. विथ ड्यू रिस्पेक्ट टू द चेअर अँड द हाऊस. म्हणजे जेव्हा क्रिमिलियर ओबीसीसाठी लागू झालं आदरणीय दहिकरजी त्यावेळेस आणि त्याच्या आधी अवस्था काय होती. जेव्हा क्रिमिलियर नव्हतं त्यावेळेस बाबासाहेबांनी दिलेल्या 27% आरक्षणाच्या भरोशावर जे मंडल कमिशनच्या नंतर वगैरे जे 27% आरक्षण ओबीसींना मिळालं तर त्यावेळेस ओबीसीची अवस्था ही बरी होती. जवळपास आमचं नोकऱ्यांमधलं शिक्षणामधलं पर्सेंटेज हे 12.5% होतं. पण ज्यावेळेस क्रिमिलियर लागू झालं तर त्यावेळेस ते पर्सेंटेज 4.5% आलेलं आहे. पुढे वाढलं नाही, बॅकलॉग भरून निघाला नाही. हे मी याच्यासाठी सांगतोय की 1 ऑगस्ट 2024चा जो निर्णय आहे सुप्रीम कोर्टाचा हा त्याचाच भाग आहे. याच्यावर आपण गांभीर्याने लक्ष केलं पाहिजे. हा केवळ आजचा विषय नाहीये. याच विषयाला धरून 1 ऑगस्ट 2024ला सुप्रीम कोर्टाच्या 7 जजेसनी दिलेला SC ST संबंधीचा जो निर्णय आहे की पहिल्या पिढीनेच आरक्षण घ्यावं, क्रिमिलियर लावण्यात यावं, या ज्या बाबी आहेत आणि त्यांच्यामध्ये सब कॅटेगरायझेशन केलं जावं. म्हणजे एकीकडे सांगायचं की बुवा जे बऱ्यापैकी आहेत त्यांना आम्ही रोखतो आणि जे खरे वंचित आहेत त्यांना पुढे आणतो. या गोंडस नावाखाली जातीय संघर्ष निर्माण करण्याचा हा फार मोठा खेळ आहे. हा प्रयोग SC ST वर दुर्दैवाने लवकर केला. वास्तविक पहिला नंबर हा ओबीसीचा होता. याचं कारण असं आहे की जे जस्टिस रोहिणी आयोग आहे या जस्टिस रोहिणी आयोगाचा रिपोर्ट हा ऑलरेडी तयार आहे. पण या 18व्या लोकसभेमध्ये 2024 मध्ये जे तुमच्या आमच्या सगळ्या प्रयत्नांनी इंडिया आघाडीला आपण जे पुस्तक दिलं आणि बऱ्यापैकी 10 वर्षानंतर जो एक विरोधी पक्ष निर्माण झाला ती एक जमेची बाजू आहे. परंतु हा विरोधी पक्ष निर्माण होताना राहुल गांधीजींनी जी मागणी घातली होती पूर्ण जे काही भ्रमण केलं त्याच्यामध्ये जातनिहाय जनगणनाने 50%ची कॅप हटवावी ही चांगली मागणी होती आणि भरभरून लोकांनी समर्थन दिलं आणि बऱ्यापैकी 400चा जो नारा होता त्याला आपण रोखलं. कारण संविधान खतरे में है, संविधान खतरे में है. संविधान खतरे में हे काही आताच नाही आहे, ते पहिल्यापासूनच आहे. मंडल आयोग कोणाच्या काळामध्ये निर्माण झाला होता, त्याच्या आधीचा काका कालेलकर आयोग कोणाच्या काळामध्ये निर्माण झाला होता. जातनिहाय जनगणनेची आवश्यकता ही काका कालेलकरांनी दाखवली होती, मंडल आयोगामध्ये होती. पुढे जाऊन त्यापेक्षा बेटर रिवाइज नचिपण सुदर्शन जो आयोग आहे त्याच्यामध्येही त्याचाच उल्लेख आहे की ओबीसींना 52% आरक्षण द्या, की 50%ची कॅप हटवा आणि ओबीसींना त्यांच्या संख्येच्या प्रमाणामध्ये प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. बाबासाहेबांनी आरक्षण हा शब्द संविधानामध्ये कुठेच वापरलेला नाहीये. त्यांनी रिप्रेझेंटेशन म्हटलेलं आहे, रिझर्वेशन नाही म्हटलेलं आहे. सगळ्यांना त्यांच्या संख्येच्या प्रमाणामध्ये प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे ही मूळ कल्पना ज्योतिबा फुलेंची होती, बाबासाहेबांची होती, माननीय कांशीराम साहेबांची होती. आम्ही त्याला हरताळ फासला. राहुल गांधी साहेबांनी लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळेस जो नारा दिला आम्ही त्यांना सॅल्यूट करतो. त्यांनी हेही मान्य केलं की माझ्या आधीच्या पिढीकडनं फार मोठ्या चुका झाल्या, त्या आपण जाणीवपूर्वक केल्या, हेही आपण मान्य केलं पाहिजे. त्या जर दुरुस्त करायच्या असेल तर आपण आता काय करतात हा महत्वाचा भाग आहे. मोदीजी तिकडे हनुमानजी दाखवतात किंवा राम दाखवतात, आम्ही शंकरजी दाखवतो, ही अपेक्षा नाहीये आमची. आपण संविधानाला केवळ एक पुस्तक समजू नका,
ते डोक्याला लावण्यापुरतं मर्यादित ठेवू नका, फोटो काढण्यापुरतं मर्यादित ठेवू नका. आपण त्याच्यावर खरखरतेने भाष्य करा. आणि हाऊस बंद करणं हे नाटक याच्यानंतर आदरणीय मेश्राम साहेब तुम्ही त्यामध्ये लीड घ्या की ते विधानसभा असेल किंवा लोकसभा असेल, हाऊस चाललं पाहिजे. बंद करण्यासाठी लोकांनी तुम्हाला निवडून नाही दिलाय, चर्चा करण्यासाठी निवडून दिलेला आहे. एखादी गोष्ट तुम्हाला मान्य नाही, विरोध करा, परंतु तुम्ही ते न करता हाऊस बंद करणं आणि प्रत्येक वेळेस नाटकबाजी करणं म्हणजे याचा अर्थ त्याला आमचं इनडायरेक्टली समर्थन आहे हेच घोषित होतं. परवाला जे काही सर्वपक्षीय महाराष्ट्रामधल्या सरकारने बैठक बोलवली जरांगेंच्या आणि ओबीसींच्या प्रश्नासंबंधित, जे सध्याचं महाराष्ट्रामधलं विरोधी पक्षामध्ये असलेलं सरकार आहे ते सबसेल अब्सेंट राहिले. अपेक्षा तुमच्याकडनं तिथे प्रेझेंट राहून भूमिका मांडण्याची होती, आम्हाला बोलवलं नाही. हे काही कुणाच्या घरचं लग्न नव्हतं. तुम्ही सरकारचे प्रतिनिधी आहात, लोकांनी तुम्हाला निवडून दिलेलं आहे, म्हणून तुम्ही जा आणि तिथे आपल्या भूमिका मांडा. बरं, याच्या आधी महाराष्ट्र सरकारने जातनिहाय जनगणनेसाठी जेव्हा आधीचं सरकार होतं उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना, त्यावेळेस जर तुम्ही सर्वपक्षीय जर बैठक घेऊन जर सर्वांनी जर तो ठराव संमत केला तर त्याची अंमलबजावणी का नाही केली? बरं, तुम्ही सत्तेत आल्यानंतर ओबीसीची जातनिहाय जनगणना करणार असं राहुलजी म्हणतात किंवा आम्ही 50% कॅप हटवणार असं म्हणतात. सत्तेतनं आपण का गेलात हे आपल्यालाच माहित आहे. आता बऱ्यापैकी दिवस आले, कुणामुळे आले हेही माहित आहे. तरी पण आपण महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये आपण ज्या ज्या लोकांना तिकीटं दिलीत, या सगळ्या आघाडीच्या लोकांनी निवडून आलेल्या माणसांचे थोडस सोशल बॅकग्राऊंड बघा. 48 लोकसभेपैकी 10 जर रिझर्व्ह सीट सोडल्या तर 38 मध्ये 26 केवळ आणि केवळ एका लॉबीची माणसं आहेत. नाव घेणार नाही, आपल्याला माहित आहे. विदर्भातल्या 10 जर सीट सोडल्या, 10 पैकी 3 रिझर्व्ह सीट जर सोडल्या तर 7 पुन्हा आपण वाटल्या. केवळ एकाच परिवारातल्या एका जातीची जर माणसं आपण जर निवडत असू ओबीसीच्या नावाखाली, इज इट अ कॉन्स्टिट्युशनल राईट और इज इट अ कॉन्स्टिट्युशनल से थॉट? याला काही संविधानिक विचार म्हणायचा? तुम्ही इतरांचा विचार का नाही केला? म्हणजे आम्ही एससीच घेऊ परंतु जो संघर्ष करणार आहे त्याला बाजूला ठेवू, याच्या मागे फार मोठं षडयंत्र आहे. म्हणजे कसंही करून बाबासाहेबांना मानणारा, संविधानाला मानणारा, फुले शाहू आंबेडकर, बिरसा मुंडा आणि अण्णाभाऊ साठेंना मानणारा जो विचार आहे, यांचे जे काही वैचारिक प्रवाह आहे याला थांबवणं, यांचा राजकीय प्रवास थांबवणं हाच मुद्दा आहे. तो बीजेपीचाही आहे, त्यांना समर्थन करणारा पक्षाचाही आहे, तो काँग्रेसचा आहे आणि त्यांना समर्थन करणाऱ्या पक्षाचाही आहे. आता येऊ घातलेल्या इलेक्शन मध्ये ज्या ज्या पक्षांनी मोठा त्याग केला त्या त्यागामध्ये आमचाही वाटा आहे. तुम्ही किती लोकांना वाटे घेऊन राहिले? काय त्याची वाटणी करून राहिले? बरं, जनगणना होईल तेव्हा होईल केंद्राची, कारण तो केंद्राचा विषय आहे. परंतु जे भाग्य आदरणीय रिस्पेक्टेड नितीश कुमारांनी प्राप्त करून घेतलं ते धाडस काँग्रेस का नाही करत? तुमच्याजवळ स्टील यू पीपल आर हॅव्हिंग 2 स्टेट्स इन युअर हँड्स, वन इज तेलंगणा, सेकंड इज कर्नाटका. आपण तिथे हा प्रयोग का नाही करत? आणि हाच मुद्दा आदरणीय डी राजा साहेबांसमोर त्यांना दिल्लीला मी त्यांच्या ऑफिसला भेटलं असताना हे सगळे मी समजून सांगितलं. त्यांनी सांगितलं की आमचा पक्ष या भूमिकेच्या बाजूने आहे आणि अरुणजी वगैरे हे प्रोग्राम घेत आहेत, आपण त्यामध्ये सहभागी व्हा. याच मागणीला धरून आम्ही 7 तारखेला जंतर मंतरला धरणे आंदोलन दिलं. 8 ऑगस्टला 2 तिथे अधिवेशनं घेतली. आम्ही आमच्या परीने काम करतो, परंतु आपली नजर ही मोठ्या पक्षांकडेच जातं आणि मोठे पक्ष, मोठे घराणे, ठरलेले चेहरे याच्या पलीकडे जात नाही. बाबा साहब अम्बेडकर ऐसे महात्माओं को सर्वप्रथम मेरा सलाम. भारतीय कम्युनिस्ट पक्ष की तरफ से आज जाति न्याय जनगणना होनी चाहिए, इसका कार्यक्रम आयोजित किया गया है. मंच पर आज उद्घाटक हमारे वरिष्ठ पत्रकार मेश्राम साहब, अध्यक्ष काड़े साहब, हमारे कांग्रेस के साथीदार प्रफुल्ल भाऊ, शेखर भाऊ सावरबादे जी, मीनाताई
और मेरे सामने मेरी माताएं, मेरी बहनें और मेरे साथीदार, बिल्कुल जातिगत हमारी गिनती होनी चाहिए। लेकिन दुख की बात यह है, बनकर जी, जिसकी संख्या जितनी भारी उसकी उतनी भागीदारी, ऐसा एक नारा हर समय पर हमारे बहुजन लोग देते हैं। लेकिन मुझे दुख की बात इसलिए लगती है कि जो हमारे बहुजन, खास करके हमारे ओबीसी बंधुओं को, जो 1990 में हमारे वरिष्ठ पत्रकार साहब ने, मेश्राम साहब ने हमको पूरी इतिहास की जानकारी दी है। 1990 में हमें ओबीसी का आरक्षण प्राप्त हुआ है। कितने परसेंट? 27%। लेकिन दुख की बात यह है कि आज हम वो 27% भी नहीं ले पाए। आज भी महाराष्ट्र में 19% और केंद्र में भी 19% ही हमें वो आरक्षण मिल रहा है। ये शर्म की बात है। लेकिन फिर भी ये जाति गणना होनी चाहिए, क्योंकि जिसकी जितनी संख्या उसकी उतनी भागीदारी। मैं मुस्लिम सेवा संघ की तरफ से की जानिब से असलम खातमी बोल रहा हूँ, इसलिए मुझे मुस्लिमों के दृष्टि से बात करनी है। मैं हर समय पे मुसलमानों को कहता हूँ कि आप लोग अलग से मुस्लिम आरक्षण की बात मत करिए, क्योंकि संविधान में इसकी तरतूत ही नहीं है। और ये जाहिर भी हो गया है, मराठा आरक्षण का जो आंदोलन हुआ है, उतना बड़ा आंदोलन तो मुस्लिम शायद ही कर सकता है। तो जिस हिसाब से मराठा आरक्षण को, जिस हिसाब से संवैधानिक अधिकार नहीं मिल पा रहा है, वैसे ही अगर हम मुस्लिम आरक्षण की अगर बात करेंगे तो हमें भी कहीं तो भी वो आरक्षण नहीं मिल पाएगा। फिर हमको आरक्षण कहाँ से मिलेगा? तो मैं मुस्लिम साथीदारों को बताता हूँ कि सही मायने में जिस तरीके से हमको जो भी एक मनु विचारधारा की भावनाएं चलती है और मुस्लिम समाज को एक अलग से थलग किया जाता है, तो तुम्हारे को भी ज़रूरत है कि तुमको भी अलग से थलग न होते हुए किस तरीके से बहुजनों की विचारधारा में, खास करके संविधान में जो पाया जो है धर्मनिरपेक्षता का, उसमें आप कैसे सम्मिलित हो सकते हैं। तो सही मायने में ओबीसी जो क्लास है, जो हमको बाबा साहब के द्वारा, जो संविधान के द्वारा जो एससी, एसटी और ओबीसी का क्लास जो हमको मिला है, सही मायने में ये धर्मनिरपेक्षता और एकता को एक सूत्र में बांधने का काम करता है। ओबीसी जो क्लास है सही मायने में हमको पूरे भारत को धर्मनिरपेक्षता के माला में पिरो के रखने का काम करता है, क्योंकि इसमें अलग अलग जाति के, अलग अलग धर्म के लोग समाविष्ट हैं। जिस हिसाब से बाबा साहब को उस समय पे ओबीसी में जो जातियां समझ में आई थी, वो ओबीसी में समाविष्ट हुई है। लेकिन फिर भी उसके बाद भी कई जातियां थी जो समाविष्ट नहीं हो पाई थी, जिसके लिए सर्वेक्षण करने की ज़रूरत थी। लेकिन आज उसको 70 साल से ज़्यादा वर्ष हो गए हैं, लेकिन आज तक के उसका सर्वेक्षण नहीं हुआ है। इसीलिए महाराष्ट्र में सिर्फ 29 जातियां हैं। उसका सर्वेक्षण पश्चिम बंगाल में हुआ तो 97 जाति पे चला गया। कुछ 2000 में कुछ उत्तर प्रदेश में किए थे, तो उसके माध्यम से 67 जातियां मुसलमानों की जो ओबीसी में समाविष्ट हो गई है। जो जातियां उसमें समाविष्ट हो गई है, तो हमको जो आरक्षण अलग से, जो हम मुस्लिम आरक्षण की बात कर रहे हैं, अगर हम ओबीसी में अगर समाविष्ट होते तो कहीं ना कहीं हम आरक्षण में हमको जो एक सामाजिक, शैक्षणिक और आर्थिक दृष्टि से जो हमको आरक्षण के माध्यम से जो हमको एक मौका मिलता है, वो मौका हमें मिलेगा। इसलिए मैं जब भी हमारे मुस्लिम साथियों के बीच में रहता हूँ, तो मैं मुस्लिम साथियों से कहता हूँ कि आप लोग आरक्षण में जो ओबीसी क्लास है उसमें आप समाविष्ट हो, अपनी अपनी जातियाँ उसमें सम्मिलित करें, उसके आंदोलन करें, उसके लिए धरने आंदोलन दें।
जाति जनगणना में मुसलमानों का सबसे ज़्यादा फायदा ये है, और ख़ास करके इसमें उन्होंने आंदोलन करके ये मुद्दा उठाना चाहिए कि जब जाति गणना होगी तो मुस्लिमों की भी जातियों का सर्वेक्षण होना चाहिए। जो सर्वेक्षण रुका हुआ है, तो जाति गणना जब होगी तो मुस्लिमों का भी जब सर्वेक्षण होगा तो मुस्लिमों की भी जो जातियां है, क्योंकि भारत में 90% जो मुस्लिम है वो भारत का ही मुस्लिम है, जो कहीं तो भी कुछ वर्षों पहले परिवर्तित हुआ होगा, लेकिन परिवर्तन होने के बाद में उसका धर्म परिवर्तन हो सकता है, लेकिन उसका सामाजिक, शैक्षणिक और आर्थिक उसका जो स्थिति है वो यथा स्थिति वैसे ही बनी हुई है, इसलिए उसको भी ज़रूरत है आरक्षण में सम्मिलित करने की। यहाँ तक कि वनकर साहब अभी वो सुप्रीम कोर्ट में वो भी एक बाकी है।